आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येणारा आजार म्हणजे थायरॉइड। तर या थायरॉइडच्या आजारामध्ये दोन प्रकार असतात, एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा म्हणजे हायपरथायरॉइडिझम। तर हायपोथायरॉइडिझम हा सर्वात कॉमन आजार आहे जो मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, त्या मानाने हायपरथायरॉइडिझम हा खूप रेअर आजार आहे। तर हा जो थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत ते स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात, त्या मानाने पुरुषांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येतात। तर थायरॉइडचे हे आजार आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे तयार होतात याविषयी आज आपण बघणार आहोत। तर थायरॉइड नावाची एक ग्रंथी असते जिला थायरॉइड ग्लँड म्हटलं जातं, ती आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये प्रेझेंट असते। जेव्हा तुम्ही इथे गळ्याच्या मध्यभागी हात लावून बघाल तर तिथे एक बटरफ्लायच्या आकाराची एक ग्रंथी आपल्या हाताला लागते, ती असते थायरॉइड ग्लँड, जी सर्वांमध्ये प्रेझेंट असते। ही थायरॉइड ग्लँड T3 आणि T4 नावाची दोन थायरॉइड हार्मोन सिक्रेट करत असते। ही आपल्या शरीराची सर्व असते। आपलं पूर्ण शरीर या ग्लँडच्या फंक्शनवर अवलंबून असतं। थोडा जरी हिच्या कामामध्ये बिघाड झाला तर आपलं पूर्ण शरीर बिघडू लागतं, आपल्या पूर्ण शरीराचं फंक्शन बिघडतं, आपलं शरीर आजारी पडू लागतं। तर ह्या थायरॉइड ग्लँडला मॅनेज करण्यासाठी एक महत्त्वाची ग्लँड असते, ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड, जी आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असते। तर आपल्या मेंदूमध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते ती TSH नावाचं हार्मोन सिक्रेट करत असते, ज्याला थायरॉक्सिन स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलं जातं। तर हे TSH नावाचं हार्मोन काय करतं की आपल्या थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करत असतं T3 आणि T4 सिक्रेट करायला। बऱ्याच वेळा काय होतं, काही अपरिहार्य कारणामुळे आपल्या थायरॉइडच्या कामामध्ये बिघाड होतं। ह्या थायरॉइड ग्लँडच्या कामामध्ये बिघाड झाल्यामुळे एखाद्या वेळी ती कमी प्रमाणात T3 T4 सिक्रेट करू शकते, किंवा एखाद्या वेळी T3 T4 नावाची जी थायरॉइड हार्मोन्स आहेत ते जास्त प्रमाणात सिक्रेट करू शकते। जेव्हा ती कमी प्रमाणामध्ये थायरॉइड हार्मोन सिक्रेट करतं तेव्हा काय होतं की आपल्या पिट्युटरी ग्लँडला मेसेज जातो की माझ्या कामामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे। त्याच्यामुळे ती काय करते, TSH नावाचं जे हार्मोन असतं ते मोठ्या प्रमाणात सिक्रेट करायला लागते, जेणेकरून थायरॉइडचं जे फंक्शन आहे ते रेग्युलर चालू राहील। तर अशा वेळी आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तेव्हा आपल्याला TSH लेवल ब्लडमध्ये वाढलेले दिसते आणि त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते आपल्या शरीरावर दिसायला लागतं। तेव्हा आम्ही डायग्नोज करतो की पेशंट हायपोथायरॉइडिझम मधून सफर करत आहे। याच्या उलट पक्षी हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं की थायरॉइड ग्लँडच्या बिघाडामुळे जे T3 T4 नावाची थायरॉइड हार्मोन्स असतात ती मोठ्या प्रमाणावर सिक्रेट व्हायला लागतात, पण पिट्युटरी ग्लँडला चुकीचा संदेश जातो की माझ्या कार्यातील बिघाडामुळे हे झालेलं असल्यामुळे ती TSH हार्मोनचं जे प्रमाण असतं ते खूप कमी करते, जेणेकरून ती थायरॉइड ग्लँडला मेंटेन करू शकेल। त्याच्यामुळे ब्लड टेस्ट केल्यावर तुम्ही जर TSH लेवल कमी दिसत असेल तर तो पेशंट हायपरथायरॉइडिझम म्हणून सफर करत असतो। तर जेव्हा TSH लेवल जास्त असतं तेव्हा आपण हायपोथायरॉइडिझम म्हणून सफर करतो।